ही सत्य घटना आहे. एक साधा पण अतिशय प्रामाणिक माणूस जालिंदर बर्गे यांची, ज्यांच्या आयुष्यात घडलेला हा अनुभव आजही ऐकणाऱ्याच्या अंगावर काटा आणतो. आणि एकच गोष्ट सांगतो, श्रद्धा असेल तर स्वामी स्वतः येतात. दररोज सकाळी 6 वाजता तो कामासाठी घराबाहेर पडायचा. स्वामी येत. स्वामी आहेत ना. जालिंदर बर्गे कामाशी प्रामाणिक आणि स्वामींचा अखंड भक्त. दररोज सकाळी 6 वाजता ते कामासाठी निघायचे. बारगे साहेब, आज गोंडावळ ट्रिप आहे ना? हो, स्वामींचं नाव घेऊन निघूया. दररोज सकाळी 6 वाजता तो स्वारगेट डेपोमधून बस घेऊन गोंदवलेच्या दिशेने निघायचा. बस सुटणार आहे, सगळ्यांनी बसा. अरे लवकर ये, बस सुटेल. स्वारगेट ते गोंदवले हा त्याचा रोजचा प्रवास. त्या दिवशीही सगळं नेहमीसारखंच होतं, पण स्वामींना काही वेगळंच मंजूर होतं. त्याच्या मुखात सतत स्वामींचं नामस्मरण असायचं. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. गोंदवलेला पोहोचून तो जेवण करून परतीच्या प्रवासाला निघाला. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं घडणार होतं. दुपारचा वेळ आणि डाईव्ह घाटाचा उतार सुरू झाला. जालिंदर ओरडत होते, साईडला वा, स्टिअरिंग गेलंय. तेवढ्यात एक इनोव्हा कार समोर आली. त्या चालकाने जीव धोक्यात घालून गाडी समोर लावली. गाडी घासत घासत शेवटी थांबली. आणि त्याच वेळी जणू स्वतः स्वामीच आले एका कारच्या रूपात. जणू स्वामी स्वतः इनोव्हा या कारमध्ये आले होते. जालिंदर स्वामींचे आभार मानू लागले. ते इनोव्हा कार चालकाने एकही रुपया घेतला नाही. आणि तो इनोव्हा घेऊन शांतपणे निघून गेला. बस दरीत जाण्यापासून वाचली. सर्व प्रवासी सुखरूप होते. हा होता